राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में कौन कौन से मुद्दे रखे गए, आइए देखते हैं इस खबर में। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में चंद्रपुर शहर जिलाध्यक्ष तथा पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल ने शहर में शुरू अतिक्रमण हटाओ मुहिम और ट्रैफिक की समस्या को लेकर उन्होंने विस्तार पूर्वक जानकारी देते हुए क्या मांग की, आइए देखते हैं। आज ही पत्रकार परिषद चंद्रपूर महानगरपालिका आणि पोलीस विभागाकडून जे काल अतिक्रमण काढण्याची मोहीम घेतली, तर अतिक्रमण काढण्याची जी मोहीम घेतली ती सर्वप्रथम आपण आंबेडकर पुतळ्यापासून ते बिनबा गेटपर्यंत आणि इकडून मग आज इकडे जटपुरापासून ते रामनगरपर्यंत घेण्यात आली। यामध्ये आमचा काही विरोध नाही, परंतु माझं म्हणणं आहे की अतिक्रमण काढताना याच्यामध्ये पारदर्शकता व्हावी आणि काढताना तुम्ही सर्वांचं अतिक्रमण काढा, एकाचं ठेवायचं आणि एकाचं काढायचं असं झालं नाही पाहिजे। माझ्या असं पाहण्यात आलं की आमच्याच प्रभागात एका जणाचं अतिक्रमण काढताना कोणाचा तरी फोन आला आणि मग ते अतिक्रमण काढायचं राहून गेलं। तर असं काम व्हायला नाही पाहिजे। काढताना सर्वांना समान न्याय द्या, समान अतिक्रमण काढा आणि सर्व चंद्रपूर शहराचं काढा। दुसरा माझा मुद्दा एक होता की चंद्रपूरमध्ये ट्रॅफिक एवढा वाढलेला आहे, 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची संख्या माणसापेक्षा जास्त झालेली आहे। त्यामुळे जर सण तेव्हाराचे दिवस किंवा एखादी मिरवणूक निघते तेव्हा आपण तो ट्रॅफिक जो टर्न करतो तो मिलन चौकातून श्री टाकीज आणि श्री टाकीज पासून तर बिनबा गेट आणि इकडे बँक ऑफ इंडियापर्यंत करतो। परंतु ते करताना जे यंत्रणा पाहिजे ते चोख नसते, त्यामुळे एक दीड तास लोकांना थांबून राहावं लागते। म्हणून ते मी या 3 ठिकाणी म्हणजे बिनबा गेट, त्याच्यानंतर चोर खिडकी, बगड खिडकी किंवा पठाणपुरा इथे महानगरपालिका किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून सिग्नलची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून सिग्नल लावल्यास तो या सिग्नलवर लोक थांबतील। कारण की तिथे सिग्नल नसल्यामुळे रोज तिथे भांडणं होतात आणि रोज तिथे पहिले मेरी गाडी जाएंगी, पहिले मेरी गाडी जाएंगी याच्यामध्ये बरेचसे झगडे होतात आणि काल किंवा परवा एका जणाच्या बाईकने पडून त्याच्या मेंदूला मार लागला आणि तो आता ॲडमिट आहे। तर माझं हे म्हणणं आहे की लवकरात लवकर शासनाने सिग्नलची व्यवस्था करावी, जेणेकरून ट्रॅफिकला सुकर होईल। तिसरा मुद्दा माझा होता की चंद्रपूरमधून जे बस चालू आहे आज 60 ते 70 बसेस या चंद्रपूर शहरातून चालू आहे। मग पुण्याला असो, नागपूरला असो, औरंगाबाद असो, हैदराबाद असो, तर त्या बसेस शहराच्या CTV के लिए प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।